नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत सुपर प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता भासतीये। एका माहितीतून पुणे मनपाच्या शाळांमध्ये मंजूर पदांपैकी 11% जास्त शिक्षकांची पदं रिक्त आहेत। यामुळे हजारो गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शैक्षणिक भवितव्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, शाळेत शिक्षक नसल्याने शिक्षणाचा बोजवा। महानगरपालिकेच्या शाळेत 320 शिक्षकांच्या जागा रिक्त। पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला। महानगरपालिकेच्या 320 शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये जास्ती करून मी व्हिजिट केलाय तर ते म्हणतात आमच्याकडे शिक्षकच अवेलेबल नाहीयेत। ह्याच्यासाठी पण मी प्रश्न केलेला आहे की का शिक्षक अवेलेबल नाहीयेत। त्यांची तर मला असे उत्तर आले की त्यांची ट्रेनिंग चालू आहे, ट्रेनिंग झाल्यानंतर ते तिथं त्यांना ते जॉब देणार आहेत आणि त्याच्यानंतर ते पण असं नाही चाललं पाहिजे। जर शिक्षक तिथं आहेत तर त्यांना आपण बीएलओ वगैरे जे सगळं चाललंय त्यांना त्यांची पण माहिती घ्यायची की किती शिक्षक तिथं नियुक्त केलेत बीएलओच्या कामांसाठी। जर अर्धे केलेत तर वेल अँड गुड, जर तिथं कमी शिक्षक असतील पण त्यांनी तसं मॅनेजमेंट पोरांना पण प्राधान्य दिलं पाहिजे। शिक्षण विभागाकडे मागितलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर आली। पालिका शाळेतील पटसंख्या कमी होते, त्यासाठी चिंता व्यक्त करून ही माहिती मागितली असता आपल्या शाळा इतर खाजगी शाळेंसोबत स्पर्धा करू शकत नाहीत। याचं कारण येथे शिक्षकाची कमतरता असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली। त्यामुळे पालिकेच्या शाळा जागतिक दर्जाच्या शाळा बनवण्यासाठी आधी प्राथमिक माध्यमिक महापालिकेच्या शाळेत शिक्षक असणे गरजेचे आहे। महापालिकेने दिलेल्या माहितीमध्ये 320 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, तर डिजिटल शिक्षण साहित्य गेल्या 3 वर्षांपासून खरेदी केले गेले नाही। त्यामुळे एकीकडे डिजिटल युग, आधुनिक शिक्षण आणि नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आग्रही असताना महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य कोण घडवणार हा प्रश्न उपस्थित होतोय। 320 जागा रिक्त आहेत, त्यातल्या पदोन्नती आणि सरळ सेवेच्या अशा वेगवेगळ्या जागा आहेत। पदोन्नतीच्या जागा आहेत, त्यांची परीक्षा घेऊन त्यांना लवकरात लवकर पदोन्नती देऊन जे मुख्याध्यापक होणार आहेत त्यांना तिकडे बसवावं। कारण शाळा तर चालू झालेल्या आहेत, अनेक ठिकाणी आज तिथे थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत, शिक्षक कमी आहेत, ते आपल्याला भरायचे आहेत लवकर, असं आपण त्यांना अभिप्राय मागितला आहे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्याचाही आम्ही त्यांच्या मागे लागून ते करून घेणार आहे। शिक्षण विभागात परस्पर निर्णय होत होते, आता प्रथमच सगळे प्रस्ताव शिक्षण समितीच्या मान्यतेने देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला। 320 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्या लवकरच भरल्या जाणार आहेत। काही पदोन्नतीच्या आणि काही पवित्र पोर्टल मार्फत भरण्याचा विचार आहे। यात पुण्यातील शिक्षकांचाही विचार करण्याच्या सूचना करण्यात आल्या, अशी माहिती टिळक यांनी दिली। बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।